तुमचं गुलाबी जॅकेट, गुलाबी रंगाचा यावरून खूपच टीका होते. तुमच्या एकूण स्वभावाला ते सूट होत नाही असं अनेकांचं असतं. तर सल्लागाराच्या सांगण्यावरून आपण हे करताय, असं बाहेर जे परसेप्शन आहे, याबाबतीत काय म्हणणं आहे तुमचं? काही म्हणणं नाही. मला जे योग्य वाटतं ते मी करत असतो. आता ते जॅकेट गाडीतच आहे. मला ते रंग आवडला म्हणून मी ते घालायला सुरुवात केली. तुम्ही लगेचच त्याच्या संदर्भामध्ये इतके बातम्या-बितम्या सोडल्या की राहिलं नाही राहिलं. आता परत नवीन ह्याच्यामध्ये ते राहिलं. अशी सगळी एखादी एक परिस्थिती आहे. घराणेशाहीवर सध्या सातत्याने चर्चा होते, टीका होते. तुमच्या पक्षातही घराणेशाही आहे. पत्नीला पहिली लोकसभेची तुम्ही उमेदवारी दिली. नंतर राज्यसभेचे सदस्य सुद्धा दिलं. तर जर घराणेशाहीबद्दल ज्यावेळी टीका होते, ती टीका तुम्ही कशी बघता एक राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून? मी टीका ही अशी बघतो की आता प्रत्येक पक्षामध्ये घराणेशाही व्हायला लागलेली, कारण ती कामं करणारी व्यक्ती 70 वर्षाची आहे. त्याच्या पुढची व्यक्ती, त्यांचा मुलगा, त्यांची मुलं मुली, अशा पद्धतीने हे चाललेलं आहे. आणि घराणेशाही घराणेशाही म्हणतात, हे काही कुणी बटणं दाबत नाही, त्याला निवडून यावं लागतं. त्या एरियामधल्या मतदारांच्या मध्ये तुम्ही भरभक्कम आधार घेऊन, मतं घेऊन तुम्ही निवडून आला तरच तुम्हाला काहीतरी महत्व आहे असं समजलं जातं. नाहीतर तुम्ही पराभूत झाला कमी मतांनी तरी लोक दुर्लक्ष करतात. ही समाजाची रीत आहे, पद्धत आहे. आपण शेवटच्या सेगमेंटमध्ये आहोत, की सत्तेसाठी म्हणजे मागील 5 वर्षाच्या काळामध्ये 3 वेळा तुम्ही उपमुख्यमंत्रीपद भूषवलेलं आहे. सत्तेसाठी तुम्ही परत जर तशी शक्यता निर्माण झाली, तर शरद पवार यांच्यासोबत जाण्याची शक्यता आहे का? आम्ही त्या अँगलने विचारच केलेला नाही. आम्ही आमचं ध्येय भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र निवडणुकीला सामोरं जात आहे आणि त्याच्यातनं आम्ही चांगले चांगले उमेदवार देऊन सोशल इंजिनिअरिंग करून त्याही गोष्टीचा विचार केलेला आहे. त्यामुळं मला नाही वाटत असं काही लोक वेगळा विचार करतील. शेवटचे 2 प्रश्न आहेत. भाजप आपल्या मित्र पक्षांना संपवते असं म्हणतात. 2019 मध्ये आम्ही स्वबळावर सत्तेत येऊ असे अमित शहा 29 मध्ये. तुम्ही भाजपचे मित्र पक्ष आहेत म्हणून यावर तुमची प्रतिक्रिया आवश्यक आहे. ते कसं आहे, त्यांनी काय करावं ज्याचा त्याचा अधिकार, आम्ही तरी काय त्याच्यामध्ये सांगणार नाही, भाजपसोबतचे मित्रपक्ष पुढे राहिलेले नसतात. नाही. पण हे का, प्रत्येक ठिकाणची भौगोलिक आणि राजकीय परिस्थिती वेगवेगळी असते. आता भाजप बरोबर एकेकाळी मित्र पक्ष असणारे काय त्यांचं नाव, ममता बॅनर्जी आज राज्याच्या तिथल्या मुख्यमंत्री आहेत. त्यांनी रेल्वे विभाग सांभाळलेला होता भाजपचं सरकार असताना किंवा एनडीए सरकार असताना. अशा प्रत्येकाने काही ना काही डिपार्टमेंट सांभाळलेली आहेत आणि ते त्या बाबतीमध्ये काम करायला सक्षम आहेत असं माझं सगळं स्पष्ट मत आहे.